भारत न्यूज 44। सिडको कॉलनीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकसनावरून वाढलेल्या तणावामुळे समाजात गतिरोध निर्माण झालाय। अमृतवेल सहकारी गृहनिर्माण संस्था E119 च्या पुनर्विकसन विषयक बैठकीदरम्यान नवीन पनवेल सेक्टर 14 येथे मोठी गोंधळाची परिस्थिती उद्भवली। बैठकीत सदस्य आणि व्यवस्थापन समिती यांच्यात पुनर्विकसनाच्या अटी व प्रक्रियेवर जोरदार वाद झाला आणि काही मिनिटातच हा वाद हिंसक रूपास लागला। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार समिती आणि विकासक यांच्यात आर्थिक व्यवहार चालू असल्याचे नागरिकांनी आरोप केले आहेत। या वादाच्या दरम्यान अध्यक्ष रवींद्र भगत यांचा मुलगा अजिंक्य भगत यांनी काही बाहेरील युवकांना समाजात बोलावल्याचे सांगितले जाते। या युवकांनी बैठक खचवून नागरिकांवर हल्ला केला अशी गंभीर तक्रार रहिवाशांनी केली आहे। या घटनेत 2 रहिवासी जखमी झाले असून त्यांचा उपचार पनवेल येथील रुग्णालयात सुरू आहे। या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रहिवासी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याची तयारी करत आहेत। या घटनेमुळे समाजातील पुनर्विकसनाच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।